हे बघा पाणी इथं. हा हे बघितलं होतं. हे प्यायचं पाणी आहे का? प्यायचं आहे का? घ्यायचं का बाटल्या भरून? चला. ते चांगलं पाणी आहे पुढचं. हा ना ते त्या दगडात किती बाहेर येते. ताक प्यायचंय का तू? ताक चिनू नको जाऊ. जास्त नका घेऊ. हे होऊन येते रे ते. काय करवा आता? बुट्ट घालून जाऊ नका पाण्यात. प्यायचं पाणी आहे ना हे? घ्यायचं का बाटली भरून? दादा तर मी पण जाणार. हा पहिला हे वापरता का पाणी? हो केलं. उन्हाळी पण असतो हे? नाळाचं पण आहे का पण ते आंघोळ ना कपडे. आणि हे उन्हाळी पण असतं का? असतं पूजेला इथलंच पाणी लागतं. नको जाऊ. बाटली घेऊ का भरून? ताप नाही ताप दोन्ही भरून घेऊ का? बाटली आम्ही भरून घेतोय काय. आणि हा माशीला इथं ठेवलेली आहे आत. तिला उडायचं आहे तर आपण त्याला सोडून टाकू. उडून गेली ती. माशीला ठेवलं होतं ह्याच्यामध्ये. बघा किती स्वच्छ पाणी आहेत. मासे पण आहेत पहा. मासे पण आहेत यात. गाराचं पाणी आहे. जय भरतोय. थांब थांब त्यांना हात नको लावूस. का? बुट काढायचं होतं जय. दे मी भरतो. भरलंयस ना तू? दे इथं ते भरतो मी. भरतो ना. दे ना. कसं त्या बाटलीत टाकायचंय ते दे. भरतो मी. हे पाणी दे भरतो. दे मला पैसे. अरे त्यात टाकल्यावर पिला तू. मग हे पाणी ह्याच्यात टाकायचं. वो तू वो तर बोलली मग. हे हिरव्या बाटलीचं पाणी त्यात ओतून घेऊन ती बाटली वर दे. ते गरम पाणी दे. सुसाफ कर. मग इथं पण ओतलं असतं तरी चाललं असतं. अरे झाकण का टाकताय? थंड आहे आणि लय पाणी. माझ्याकडेच आहे. पडशील सो तू. बर थंड थंड असं पाणी. ए पाणी नको उडू. पाणी नको उडू. मासे खूप आहेत यात. तर आम्ही चाललोय वरती. माहिती लिहिली. पिण्याचे पाणी आहे व मंदिरात पूजा अर्चा करण्यासाठी या गौमुख पाण्याचा वापर केला जातो. ताक पितो आम्ही बघा.
मला पण लागतोय बघ. तुला पण नाही घ्यायचं ताक. तिथं थांब सोडा पुलावर.